मला खुश करायचं काम करा, तुम्हाला 5 वर्ष खुश करायचं काम घ्या पाठवायचं. मी सुद्धा त्याच्यामध्ये कमी पडणार नाही. जसा बारामतीचा चेहरामोहरा बदलला तसा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसराचा चेहरामोहरा बदलून टाकील. राहिलेले पण कुठले रस्ते ते पण सगळे डांबरीकरण करून देईल, साऱ्या चांगल्या करून देईल. माझ्या शिरवणीला, माझ्या खड्ड्यातला, माझ्या निरावाद्यातला जो काही खराब पाण्याचा प्रश्न आहे तो 7,500 टनाची कॅपॅसिटी बघून तो केलेला होता. त्याच्यामध्ये एसटीपी केलाय, बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या, पण पाणीच 7,500च्या ऐवजी क्रशिंग 9,500 झालं. त्यामुळे 9,500चं पाणी निघतंय. त्याला कॅपॅसिटी 7,500. आता 2,500चं काय करायचं? दत्त वागुळत आहे. दत्त मला विचारा, नगरपंचायतीला 8 कोटी रुपये एसटीपीला दिलेले. माळेगाव नगरपंचायतीला एक 4 कोटीचा एसटीपी, एक दुसरा 4 कोटीचा एसटीपी त्याला दिलेले आहेत. का? तर माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 19,750 सभासदांचा पैशाची बचत व्हावी म्हणून मी 4 वर्षात जाऊन बघा रेकॉर्ड, माळेगाव नगरपंचायतीला 350 कोटी रुपये दिले. नगरपंचायत झाल्यावर जास्त पैसे देता येतात, देण्याचं काम आपल्या हातात होतं. आपण 350 कोटी रुपये दिले. मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मी परवा माळेगावच्या जाहीर सभेमध्ये सांगणार आहे, तुम्ही माझं कपाशी खून पॅनल टू पॅनल शिक्के मारा. मी 5 वर्षात माळेगावला 500 कोटी रुपये देतो, 500 कोटी. आणि त्याच्यातून जसा बारामतीचा परिसर डेव्हलप केला तसा शिवनगरचा, माळेगावचा जे काही ये वस्ती पण काही केल्या तिथले ब्रिज वगैरे, दुवावाडीला जाताना तिथल्या ब्रिजचं काहीतरी काम आहे ते सगळे त्या ठिकाणी करून देतो. ती जबाबदारी माझी. कारण माळेगावला जर तुम्ही मला चेअरमन करत असाल तर जबाबदारी माझी वाढते. त्या सगळ्या गोष्टी नीटपणे होतील. मला शिरवणीकरांना प्रश्न विचारायचा आहे. मी जसा निळकंठेश्वर पॅनलचा 5 वर्षाच्या करता चेअरमन म्हणून तुम्हाला माझं नाव दिलेलं आहे, तसं राहिलेल्या 3 पॅनलचा चेअरमन कोण? सांगा नाव. राहिलेल्या 3 पॅनलचा चेअरमन कोण? मग ते मला उभं करा, आमचे विरोधक उभे करा, ते अजून दुसरा तिसरा करा, ती 4था करा आणि 4घांकडे नजर टाका. कोण चेअरमन तुमच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आर्थिक सुबत्ता आणून देऊ शकतो? कोण चेअरमन तुमची कामं झपाट्याने करू शकतो? कोण चेअरमनच्या शब्दामध्ये वजन आहे आणि त्याच्या शब्दाला किंमत आहे आणि तो आर्थिक पण तुमच्या विकासाला निधी देऊ शकतो? कोण चेअरमन तिथं तुमच्या कारखान्याची गाडी पण वापरणार नाही, डिझेल नाही, पेट्रोल नाही, ड्रायव्हर नाही, काही नाही? कोण चेअरमन बाहेरचा कमीत कमी 5 वर्षात 25 कोटी रुपयाचा निधी बाहेरनं तुमच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये आणू शकतो की ज्याचा फायदा माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचा होणार आहे? तो असा की उद्याच्याला जर कुठली शैक्षणिक संकुलामध्ये इमारत बांधायची म्हटलं तर मी माळेगावचे पैसे घेणार नाही सभासदांचे. मी पैसे सीएसआर मधनं आणीन आणि तुम्हाला इमारत बांधून देईन. मी व्हायच्या आधीच 3.5 कोटीचे रस्ते शैक्षणिक संकुलामध्ये केले का मी चेअरमन साहेबांना विचारलं, तोंडावर विचार. हा सुनील भाई यात्रा. मी अजून एक सांगतो, मला आमच्या राहुल तावरेंनी नेहमी ते काय माझ्यावर आरोप करतात ते दिलं इथं आहे. त्याच्यात काय सांगितलं की माळेगाव सहकारी साखर कारखान्याची जवळपास 60,000 पोती भिजलेली आहे. 60,000. मी आता कुणी मला 60,000 पोती तिथं भिजलेली दाखवा, गोडाऊन तर इथंच आहे. 60,000 पोती भिजलेली असती तर मी निळकंठेश्वर पॅनल आत्ताच्या आत्ता मागे घेतो. चला हिंमत. आणि जर भिजलेली नसतील तर सरकार वर्षीनी त्याचं पॅनल मागे घ्यावं. काय का मग हेच काहीतरी बोलायचं, काही करायचं, काही काढायचं आणायचं. खोटं बोल पण रेटून बोल. कुठली पद्धत? मलाही बोलता येईल पण मी खोटं बोलत नाही.
शब्दाचा पक्का आहे. आणि ह्या पद्धतीनं काही चाललंय. ते पुन्हा आता इथं एका अधिकाऱ्याला फोन करून विचारलं, हे शाणे आहे, मी सांगणार आहे, जर काही तसं झालेलं असेल तर अख्खा पॅनल मागे घेणार आहे. तो म्हणला, येऊन बघा दादा, मी कशाला खोटं बोलीन तुमच्याशी, काही पण सांगायचं. पोती भिजली. त्याच्यात सांगितलं की ते टेंडर निघालं होतं. ते टेंडर किती टक्के दिलं नाही, माझ्याकडे कागद 20% काय काही. तरी म्हटले फार टेंडर हाय गेलं. अरे तुमच्या काळामध्ये काय झालं ते नीरा महाजनला परवा सांगितलं. तुम्ही इथेनॉल विकताना 5 रुपये कमी जे विकत होता तिथं अडवलं बाकीच्यांनी. नंतर फायदा झाला आपला 2.5 कोटी 50 लाख लिटर इथेनॉल विकत होते. त्या एका आधी त्या काय ते पांढऱ्यासाठी सांगितलं, अरे 80 का 90 हजार रुपयाची भेळ खाल्ली. 92,000ची. असं काही खाल्लेलं असलं तर मला बिल द्या, मी तुमचे सगळे पैसे भरून टाकतो. त्याच्यामध्ये काही पण काढतात. आणि मी तुम्हाला सांगतो ना, मी चेअरमन झाल्यानंतर माझ्याबरोबर जे 20 डायरेक्टर आहे त्यांना कुणालाही कारखान्याची गाडी वापरून देणार नाही, ड्रायव्हर नाही. त्याच्यामध्ये कारखान्यात आले मिटिंगला तर 1 ग्लास पाणी, भारतात डबल तहान लागली तर 2-3 ग्लास, आणि 1 कप चहा घेत नसेल तर कॉफी. चहा कॉफी बिन साखरेची पाहिजे असेल तर बिन साखरेची. कारखाना सुरू असेल आणि शुगर नसेल तर 1 ग्लास उसाचा रस, फारच आवडला तर अजून 1 ग्लास.